गोपाल कृष्ण भगवान की जय, नरनाथ भगवान की जय। श्री गणेशाय नमः। जय जय श्रीरबिंज विहार, मस्त्य रूपिया वेदोद्गारा, महाकपटिया शंखासुरा, वधोनिया धर्म वाढविला। सर्वप्रथम ग्रंथ करते गणपतीला वंदन करून पुढील अध्यायाला सुरुवात करतात। हे भगवंता, तू शंकासूर दैत्य मातलेला होता आणि त्याला मारण्यासाठी तो मच्छी अवतार धरलेला होतास, असं ग्रंथ करते सांगतात। मंदर गिरी धरोनी पृष्ठावरी, चतुर्दश रत्ने काढली बाहेरी, कुर्म वेशा मधुकेट भारी, भक्त कैवारी तू साच। हे भगवंता, तू या भक्तांचे या संकट फार तू हरवलेले आहेस। भक्तावर संकट येऊ दिले नव्हतेस। तू मंथन करण्यासाठी मंदागिरी नावाचा पर्वत आणला होता, त्याला शेषाची दोरी केलेली होती। भगवंता, तुझे अनेक उपकार आहेत। रसातळा सृष्टी जाना, सकळ देवी धारा करुता, वरा हवेशे तू रमानाथा, पृष्टी दाढे धरेली। भगवंता, ज्या वेळेस रसातळाला पृथ्वी जात होती त्यावेळेस तू वराहाचं रूप घेतलं होतं। तू तुझ्या दोन्ही दातावर पृथ्वी घेतलेली होतीस आणि पृथ्वी बुडत असताना तू वरी काढलेली होतीस। स्तंभ भेदोनिया एकसरा, विदारिले महासुरा, प्रल्हाद रक्षका सर्वेश्वरा, नृहरी वेशधार। भगवंता, तू भक्तासाठी काय काय केलं नाहीस। प्रल्हादाच्या रक्षण करण्यासाठी तू खांबातून प्रगट झालेला होतास। हिरण्यकश्यप नावाचा दैत्य होता, प्रल्हादाचा बाप होता। अरे, तू त्याला सुद्धा मारलेलं होतस। तू भक्ताचं एवढं संकट हातोस, तू भक्ताचं इतकीही करतोस। जो दाने व्रते पते बळी, त्या पाशी याचक तू अनमाळी, त्रिभुवन तुवा आटिले पायातळी, वामन वेशे कमल। अरे नवे भगवंता, ऐक, तुझे किती गुणगान गाऊ। तू ज्यावेळेस भगवंत वामन देवाचा तू अवतार घेतला होतास, बळीराजाच्या दारीला गेला होतास ना, त्यावेळेस तू 3 पाऊल जागा मागितली होतीस आणि 3 पावलामध्ये तू आखी सृष्टी, एका पावलामध्ये आकाश, एका पावलामध्ये सृष्टीने स्वतःच्या पाय बळीच्या मस्तकावर देऊन तू बळीराजाला पाताळामध्ये घातलंस। भगवंता, तू या सृष्टीचे रक्षण किती केलेलं आहेस। सेवक सदन कृतज्ञ नाही, तीन सप्रके निर्विरमही, करुण सर्वदा तू विजयी, अध्यापपाही नांदसी। भगवंता, ज्यावेळेस तू पृथ्वीवर संकट आलेलं होतस, ज्यावेळेस तू अनेक कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये आलेला होतास आणि या सृष्टीला तू आनंदामध्ये केलेलं होतस, सृष्टीचे सर्व संकट तू हरण केलेले आहेस। वैश्रवण बंधू दशास्य, तेने बंदी घातले श्रीदश, मग त्या धरोनी रामवेश, आदिती पुत्रा सोडविले। अरे भगवंता, ज्यावेळेस रावण मातलेला होता, त्याने सर्व देवदेवता बंदीखान्यामध्ये टाकले होते, त्यावेळेस तू राम अवतार घेतला होतास आणि तू राम अवतार घेऊन रावणाचा संहार करून पुन्हा तू पृथ्वीला सुखी केलेला आहेस। तोची तू आनंक दुदुभिसुत, द्वारकाधीश मन्मथ तात, तांडव दाखवून अद्भुत, पांडव रक्षिल। अरे नवे भगवंता, राम अवतार झाल्याच्या नंतर तू कृष्ण अवतार घेतलेला होतास। आता आपण कथा ऐकतच आहे, त्या पांडवांचं युद्ध झालेलं होतं, पांडवांचं तांडव केलेलं होतं आणि एवढं करून तू द्वारकाधीश झालेला होतास। कलियुगी लोक धनाध, जिही जवळी रक्षी काम क्रोध, तयाशी तू न बोलसी बोध, लीला अगाध दाविसी। बघा, भगवंताचा अजून एक अवतार सांगितलेला आहे ग्रंथकर्त्यांनी। बुद्ध नावाचा भगवंताने अवतार घेतलेला होता। कलियुगामध्ये लोक काम क्रोध मोह याच्या खूप आधीन गेलेले होते आणि शांत भगवंताचा अवतार होता आणि त्या अवतारामध्ये सुद्धा भगवंतानं सृष्टीचं खूप सुंदर काम केलेलं आहे।
पुढे क्लोच्छ माजतील दारुण टाकीती सत्कर्म धर्म मोडून मग तू कल्कवी वेश भगवान तू रंग वाहनी. अरे भगवंता, हे कलियुग आहे, ह्याच्यामध्ये सुद्धा खूप लोक मागणार आहेत, खूप लोक अधर्म करणार आहेत, पाप पुण्याचा विचार करणार नाहीत. आणि या कलियुगामध्ये तू अजून अवतार घेतला नाहीस, पण कल्की नावाने तू अवतार घेतलेला आहेस. आणि जे दुष्ट लोक आहेत, जे अधर्म करीत आहेत, त्यांचा तू नाश करणार आहेस. तोची तू सर्व भीमातीरी दोन्ही कर ठेवून कट्टीवरी अध्यापी नांदसी पंढरी ब्रह्मानंदा जगद्गुरु. अरे नवे नवे भगवंता, तुझा सर्वात सुंदर आणि सर्वांना प्रेम करणारा अवतार मला तर पंढरीच्या पांडुरंगाचा तू अवतार घेतलेला आहेस. तुझे दोन्ही हात कमळेवर ठेवलेले आहेस. आणि भगवंता, तुझा हे अवतार सर्वांना सुखी करणारा आहे. मागे पर्व संपले संपूर्क पुढे लागले से 80 वैशंपायन वर्ता सुरेश जन्मे जया प्रती सांगे. बघा, तुम्ही मागच्या अध्यायामध्ये जे ऐकलेलं होतं ना, ते पर्व संपलेलं आहे. आणि आता तुम्ही जे ऐकणार आहेत, ऐशिक असं पर्व लागलेलं आहे. आणि वैशंपायन ऋषी आपल्या शिष्यांना सुतांना ही सर्व कथा सांगत आहेत. कृत वर्मा अश्वस्थामा शारदवत हे निशिर्माजी करून गेले अकात. झाला दुर्योधनाचा देहांत गजकथात इतुकहा. बघा, तुम्ही कालपर्यंत कथा ऐकलेली होती. कालच्या कथेमध्ये आपण ऐकलं होतं की कौरवांचंही समजा सैन्य मेलेलं होतं, पांडवांचंही समजा सैन्य मेलेलं होतं. तर आता हे तिघजणच उरलेले आहे. कृतवर्मा, अशोकधामा आणि पितामह उरलेले आहेत. आणि दुर्योधनाचा काल प्राण गेलेला आहे. इथपर्यंत कथा तुम्ही काल ऐकलेली आहे. पांडव सेना मारिली समस्त धृष्ट द्रोणाचार्य सारथी उरला तेथ. तो अट्टा साथे गर्जना करीत गेला धावता पांडव. बघा, काल तुम्ही ऐकलेलं होतं की पांडवांचं सैन्य या तिघा जणांनी, अशोकधामा, कृतवर्मा आणि पितामह या तिघा जणांनी पांडवांचं समद सैन्य मारलेलं होतं. पण जो की पांडवांचा जो द्रुपदीचा भाऊ होता दृष्टवर्मा, त्याचा सारथी जिवंत राहिलेला होता. तो सारथी धावत धावत तिकडे काय करतो बरं पुढे? म्हणे उठा उठा रे सत्वर जळो तुमचा एकांत विचार. इकडे आकत झाला थोर कुल समग्र जो पांडवांचा दृष्टवर्माचा जो सारथी होता, त्याला माहिती होतं की पांडव बाहेर गेलेले आहेत, भगवंत कुठेतरी एकांतामध्ये घेऊन गेलेला आहे. त्याने बघितलं, तो धावत गेला आणि धावत जाऊन म्हणतोय, अरे बाबांनो, तुम्ही उठा, तुमचा एकांतामध्ये काही बरं झालेलं नाही. इकडे तुमचा समद वंशक समद बुडालेला आहे. कृतवर्मा कृपाचार्य दोन सूत तिघांनी येऊन केला घात. पंचकुमार आणि सेनानाथ द्रुत दुर्मा मारिला. अरे, तुम्ही ज्याला दुर्योधनाला मारलं त्याचे तुम्ही तिघजण जिवंत होते. अजून कृतवर्मा, कृपाचार्य, द्रोणाचार्य आणि अशोकधामा हे जिवंत होते. आणि हे रात्री आले आणि त्यांनी तुमचं समद वंश जे झोपलेले होते ते सर्व मारून टाकलेले आहेत. शिखंडी आदी थोर लहान सेना टाकिली सर्व संहारून. सर्व शिबिरा लाविला अग्र चतुर रंग दळ सहारी. अरे, शिखंडी जो होता, शिखंडीला सुद्धा मारलेला आहे. तुमची समजी सैन्य होती ते सुद्धा या तिघा जणांनी मारलेले आहे. तुमच्या कुळामध्ये कुणी सुद्धा जिवंत राहिलं नाही. मी एकलाच चुकलो चरणा धावलो करीत येथे गर्जना. उठा उठा भीमार्जुना सर्व वंशा बुडाला. अरे 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 अरे, तुमचा अख्खा यादव सैन्य मारून टाकलेला आहे. तुमच्या कुळामध्ये कुणी जिवंत राहिलेलं नाही. पांडव सैन्य, माझा शब्द चुकीचा गेला, यादव सैन्य कृष्णाचं होतं. तुमचं समजा पांडवांचं सैन्य मारून टाकलेलं आहे. तुमच्या इथं कुणीही जिवंत राहिलेलं नाही. मी एकटा जिवंत राहिलो आणि तुम्हाला मी धावत येऊन सांगत आहे. ऐसे कथा धर्म भूपाळ धब धबा पिटी वंशस्थाळ.
मूर्छना येऊन तत्काळ पडूनी उठे मागुती. बघा, हे समजा ऐकल्यानंतर धर्मराजाला खूप दुःख झालेलं आहे. ते स्वतःची छाती बडून घेतो आणि मूर्छेमध्ये येतो आणि धर्मराजा चक्कर येऊन खाली पडलेला आहे. आता हंसे रडे भीमसेन आक्रोशे हाक फोडी अर्जुन. नकुल सहदेव दोघे जण कपाळ धरणी अपटिते. बघा, आक्रोश केलेला आहे आणि भीमाने सुद्धा आक्रोश करून अर्जुन धावत आलेला आहे. भीम, अर्जुन आणि नकुल सहदेव हे चौघही पाचही भावंड यांना समधी वृत्ता सांगितल्यानंतर पाचही जण रडत आहेत मोठमोठ्यानं. श्रीकृष्णा सहित पंडुसुत शिबिराप्रती आले धावत. तो प्रेते होऊन समस्त पडले आपला पुत्र मित्र. बघा, भगवान कृष्ण आणि पंडुसूत म्हणजे पाची पांडव धावत या शबिका होते, जे त्यांचं राहण्याचं ठिकाण होतं त्या ठिकाणी धावत आलेले आहेत. आणि आल्याच्या नंतर त्यांनी बघितलं की समधे सोयरे, समधे मित्र, स्वतःचे पुत्र समधे मरण पावलेला आहे. समध्यांचा ढिगारा पडलेला होता. नकुल घेऊन रथ उपलव्यासी गेला धावत. द्रौपदी सुभद्रा स्त्रिया समस्त घेऊन आला तत्काळे. बघा, नकुलाने रथ घेतलेला आहे, धावत गेला आणि सुभद्रेला आणि द्रौपदीला नकुल रथामध्ये घेऊन येत आहे. द्रौपदीस कळो न देता मात रथ पवन वेगे पटित. पांचाळी सुभद्रा पुसत काय वृत्तांत सांग आम्हा. द्रौपदीला सुद्धा काही कळलं झालेलं आहे की एवढा मोठा एवढा वाऱ्याच्या वेगाने रथ धावत आहे, कुठं झालेला आहे, काय होत आहे. द्रौपदी नकुलाला विचारते, महाराज तुम्ही हे रथ कुठे लावलेला आहे आणि रथ कशासाठी जातात. द्रौपदीच्या मनामध्ये विचार आलेला आहे. पेरू म्हणे चला सत्वर वर्तमान कळेल समग्र. श्रीरंग भगिनी सुकुमार चिंता नव्हे नकुल बाबा विचारायच्या नंतर म्हणते एवढ्या वेगाने रथ कुठे झालेला आहे. त्यावेळेस नकुल काही सुद्धा सांगत नाही. तो म्हणतो, अगं तू चल, तुला कळेल समजा येण्याच्या नंतर. पण ती भगवान कृष्णाची बहीण होती, तिच्या मनामध्ये कोणतीही चिंता नव्हती. तिनं कोणताही काही तिच्या मनामध्ये असं होईन असं वाटलंच नव्हतं. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाळ कृष्ण भगवान की जय. सुटलं रथ कानी ऐकिला एकची अकांत. समाचार कळला समस्त की पुत्र बंधू पडिले. बघा, द्रौपदी रथामध्ये बसून आले. त्या असताना द्रौपदी जवळजवळ आली आणि मोठमोठ्याने जे आर्दत होते ते द्रौपदीच्या कानावर आवाज ऐकला. तिनं बघितलं की माझे स्वतःचे मूळ पुत्र बंधू समजे मरण पावलेले आहेत. गडबडा डोळे यज्ञेशनी ललाटापटी मेदिनी. मृतिका येऊन निघाली वदनी भीमद्रड धरी ती ते. बघा, तिने बघितल्यानंतर ती कापटाप गेली, मोठमोठ्याने रडायला लागली, केस तोडायला लागली. काय करावं, माझे बंधू मारले, माझ्या सर्व कुळाचा नाश केलेला आहे. वक्षे स्थळ पिटो द्रौपद कुमारी मने धर्मरायाता राज्य करे. निर्वंशी केली धरत्री करी एक छत्री राणी. बघा, बायेचा असतं रडायला लागलं. रडता ती काय बोलून जातात ते कळत नाही. द्रौपदी आपटू घेते म्हणते, धर्मराजा माझा वंश बुडविला, आपल्या कुळामध्ये कुणी जिवंत झालं नाही. बघ तुला शोभती का राजगाडी, बघ आता तुझं राज्य. विंध्यादी पंचकुमार कोटे दाखवा माझा सौभद्र. कोट्या आहे तो गटत कोच वीर पुत्र माझा दाखवा. अरे धर्मराजा दाखव, माझे 5 पुत्र होते. गटक कोच एवढा मोठा शक्तिशाली होता, कुठे गेला, काय झालं, दाखव मला. तुझ्यामुळे झालं, तुला जर राज्य नसतो पाय, तू राज्यासाठी समजा केलेलं आहेस. आता असं द्रौपदी धर्मराजाला बोलत आहे. ओ ते दृष्ट तुमना पाठी राखा दावा माझी द्रौपद जनका. हे दुःख रूप राज्य दे का भोगात जन्मवरी. अरे माझा पाठीराखा माझा सखा होता दृष्टवर्मा,
तुमच्यासाठी चालतं ना, त्याचं काय होत येतं? तो कुठे गेला माझा पाटीला का बंधू माझा धाकवा? आता काय केलं ना माझा बंधू येईल? आता राजा धर्मराजा तुझं राज्य तुझी तू भोग. देवया मातील अंजली कोणी बोलला नाही एक मुळी, काय पाशी कृष्ण वनमाळी अंधार कुळी पडिला. द्रौपदी बोला कृष्णाला सुद्धा म्हणजे अरे भगवंता तू वनमाई, तू माझा पाठीराखा होतास, तू असताना सुद्धा माझ्या कुळामध्ये कुणी सुद्धा जिवंत राहिलं नाही. पांडवांचे हृदय पाय माझं वज्राईसे आहे, अजून का तुझे हृदय द्रवत नाही, पाते शिकायच उकडे. अरे भगवंता तुझं हृदय कोणतं आहे? तुझ्या हृदयाला पाना कसा फुटत नाही, तुझ्या हृदयाला पागत कसा फुटत नाही, माझ्या सर्व कुळाचा नाश झाला असं द्रौपदी भगवान कृष्णाला सुद्धा बोलत आहे. सुभद्रा सोखे व्याकुळ म्हणे 7 जण माझे बाळ, त्यात एक तरी निर्मळ वदन त्याचे पाहिन मी. सुभद्रा सुद्धा इकडे रडत आहे, अरे माझे 7 बाळे होते, एक सुद्धा जिवंत नाही, एकाचं सुद्धा तोंड मी बघू शकले नाही, काय मी पाप केलं असं. द्रौपदी म्हणे आपुला प्राण आताच मी येते त्यागीन, अथवा मावीस बक्षीन घालून घेईन गळा पाश. द्रौपदी म्हणती माझा प्राण मी देते, मला आता वाचायचं नाही, मला जगायचं नाही, माझा प्राण असा नाही गेला, विष पेते नाही तर मी बेफास घेऊ, मी माझं जीवन संपवते असं द्रौपदी भगवान कृष्णाला बोलत आहे. सांडोनी कुमार काय करावया गेला विचार, तुमचे विचारे समग्र कुलक्षय झाला. अरे माझे सोन्यासारखे माझे पांडव होते, त्यांना तू घेऊन गेलेला आहे, ते इथं असतं तर एवढं झालेलं नसतं. तू त्या 5 जणांना घेऊन गेला, शेबी केला, इकडे काय केलं? कुणीही माझ्या कुळामध्ये जिवंत झालं नाही. भगवंता तूच केलंस, तू हे 5 पांडव घेऊन बाहेर कशाला गेलतास? समरांगणी पडले बालक तरी माझा दुकान वाटता शोक, शिबिरात कोंडो निदेक कैसे निद्रित मारिले. अरे युद्धामध्ये गेले असते, क्षत्रियाचे पोरं होते. द्रौपदी भगवंताला म्हणती मला इतकं वाईट वाटलं नसतं, अरे पण झोपीच्या भरामध्ये झोपलेले असताना त्या अशोकधामेने येऊन मारलं, मला किती वाईट, मला त्याचं वाईट वाटतंय. गुंडाळीत आहे त्रिभुवन अभिमान्य व्हायचे नाही रत्न, या उत्तरेचे वदन कुंकुमहीन केवी पाव. अरे अख्या पृथ्वीवर अभिमानासारखा शूरवीर नव्हता, त्याच्यासारखा रत्न नव्हता. अरे नवे नवे कृष्णा, अरे त्याची बायको गरोदर आहे, तिचं सुद्धा कुंकू तू ठेवलं नाही, तू असा कसा वागलास माझ्यासोबत? तो अश्वत्थामा चांडाळ बाळ हत्यारी प्रमखळ, त्याचे शिरचे दोन्ही तत्काळ उठाना आताची. द्रौपदी म्हणती अरे कृष्णा माझा भाऊ आहेस ना तू उठ, ते अशोकधामा बाळ हत्यारी आहे, तो महापापी आहे, तू जा आणि त्याचं बुडकं तोडून आण. नाहीतरी जीवास सोडून येथेच आम्ही देव प्राणाईसे ऐकता भीमशन क्रोधे करून उठला. हे भगवंता तू जर अशोकधाम्याचं मुडकं जर तोडून आणलं नाहीस ना, मी याच ठिकाणी माझा प्राण देतो. आणि हे शब्द भीमानं ऐकल्याबरोबर भीमदादा रागानं लाल गुंड झालेले आहे. रती नकुला झाला नकुल झाला सारखे, मग बोले कमलापती पार्था प्रति ते धवा. बघा भीमराजा रागाच्या तावामध्ये भीमदादा रथावर बसले आहेत, नकुलाला सांगितलं काढ रथ, आणि भीमदादाचा रथ निघल्याच्या नंतर भगवान कृष्णाला वाटलं हे जर गेला तर अशोकधामाला मारेल, मग भगवंताने सुद्धा रथ काढला आणि अर्जुनाला घेऊन भगवंत सुद्धा जात आहेत. ब्रह्मशिरोस्त्र दारून अशोकधामा देईल टाकून, तेव्हा कैचा उरेल भीमशन भस्म होईल क्षणा. भगवंताला माहिती होती, मी दिवशी सुद्धा म्हणलं होतं माझी या भक्ता आणि काय संसाराची चिंता, भगवंत पाठीमागा असला ना त्याला काय सुद्धा भगवंताला माहित होतं अशोकधामा ब्रह्मास्त्र सोडील, आणि ब्रह्मास्त्र सोडल्यानंतर भीमदादा सुद्धा कसा वाचत, म्हणून भगवंत लगबगीनं रथ तयार करून अर्जुनाला घेऊन जात आहे. अर्जुना धाव सत्वर बैसावया नाही रवर, मग श्री कृष्ण रती सुभद्रावर धर्मराज ही बैसला. बघा भगवंत म्हणतात अर्जुना अर्जुना भीमदादा रागाच्या तावामध्ये गेलेला आहे, आपल्याला वेळ नाही, तू लवकर रथामध्ये बस. आणि हे शब्द ऐकून धर्मराजा तो सुद्धा रथामध्ये बसून हे 3 जण जात आहेत. दुरेवरी बसला इंदिरावर भीमाचा टोपीत सत्वर,
परी धावता नाटकावर कदर पवन वेगे धावत. बघा इकडे भगवंत रथ चलितात तरी पण नकुल आणि भीमदादा जे रथ घेऊन गेलेले होते ना, हे दोघं त्यांना कौशल्यात वाऱ्याच्या वेगाने यांचा रथ जातोय आणि भगवंताचा रथ मागे जातोय, तरी पण भगवंताला हे दोघं जण गवसत नाही. तो जान्हवीचे तिरी व्यासदेव देखील त्यावसरी ऋषीची मांदी निर्धारी भोवती तेव्हा विराजे. जाता जाता त्यांना व्यासदेवांनी बघितलेलं आहे आणि व्यासदेवाने तिथं बसलेले असताना ह्या ठिकाणी व्यासदेवांना बघितलेलं आहे. व्यासाचे पाटील पोन बैसलासे द्रोणनंदन भीमास द्रोणी देखोन भयभीत झाला. व्यास ऋषींच्या पाठीमागे बसलेला होता आणि या भीमराजाला बघितल्याबरोबर अशोकधामा असा थर 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 कापत आहे. पाहोनी भीमाचा वेश वाटे तो काळपुरुष भीमे हंक फोडिली विशेष तेने ब्रह्मांड गाजविले. बघा ज्यावेळेस भीमदादा बघितलं त्यावेळेस अशोकधामा म्हणतो अरे 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 हे भीमदादा नाही, ही मोठा काय आहे, यमच आहे, मला घेऊन जातो का काय. आणि भीमदादाने मोठ्याने हाक मारले रे आहे. मग क्रोधायमान गुरुपुत्र काढिले निर्वाणीचे अस्त्र ज्याचे निवारण हरिहर विधी पुरंदर करू न शकती. हे भीमदादा तिकडून आलेले बघून इकडून अशोकधामाने ब्रह्मास्त्र काढलेलं आहे आणि ते अस्त्र जादा सुद्धा नव्हतं, साक्षात महादेव आणि विष्णू भगवत हे दोघं त्या अस्त्राचा पराजय करीत होते. हे अस्त्र भीमदादावर अशोकधामाने सोडलेलं आहे. हे अस्त्र द्रोणी पुत्रास दिले तरी बहु प्राण संकट पडले ते वेळे हे सोडवहिले कार्य चिंतिले करणार. हे अस्त्र असं होतं की ज्या वेळेस तुझ्यावर संकट येईल, तुझा प्राण जाण्याचं संकट येईल, त्याच वेळेस हे अस्त्र सोड असं अस्त्र देणाऱ्याने दिलं होतं, त्यांनी सांगितलं होतं आणि अशोकधामाने ते अस्त्र सोडलेलं आहे. ते अस्त्र द्रोणी जपोन ध्यान मंत्र न्यास करून मग दर्भशिका घेऊन संकल्प करून सोडी. ते अस्त्र जे होतं त्याचा मंत्र जप केलेला आहे आणि त्याचा मंत्र जप करून अशोकधामाने ते अस्त्र परिधान केलेलं आहे. म्हणे हे महाप्रलय अस्त्र येणे सहारत पांडव समग्र त्यांचे स्त्रियाचे पोटी असेल साचार गर्भ जरी कोणी. अशोकधामाने अस्त्र काढलेलं आहे, त्या अस्त्राला सांगितलं पांडवाच्या कुळामध्ये कुणीही जिवंत राजा नाही. अगर पांडवाच्या कुळामध्ये एखादी स्त्री गरोदर असेल तर तिचंही ते पांडव असेल तर मरण पावल असं ते अस्त्र अशोकधामीने संचार केलेला आहे. देवांत असेल जरी पुरुष तोही या स्त्री पावेल नाश मग तो गर्भ सोडिता विषय निशेष चपला ऐसा चालिला. त्या अशोकधामीने सांगितलं गर्भामध्ये एखाद्या जर पुरुष जिवंत असेल या पांडवाच्या कुळामध्ये कोणी तो सुद्धा मरण पावेल आणि असं म्हणून अशोकधामीने अस्त्र सोडलं आहे. श्रीरंग म्हणे अर्जुनाशी त्वर करी काय पाशी त्वा तुम्हा पांचा सही ग्रासी ऐशास्त्र येतसे. भगवंत म्हणतात अर्जुना तू बघा काय लागलास, अशोकधामाने जे अस्त्र सोडलेलं होतं हे सोडलेलं आहे ते साधं सुद्धा नाही, तुम्ही 5,000 जणांचा प्राण घेणार आहे. ब्रह्मशिरो नामास्त्र तू ह्या सोडी सत्वर तेने तापाशी लावो निश्चर त्याच प्रकारे सोडी. अर्जुना तू सुद्धा उशीर करू नको, अशोकधामाने बाण सोडलेला आहे, ब्रह्मास्त्र जपलेला आहे, तू सुद्धा ब्रह्मास्त्र सोड आणि दोन्ही ब्रह्मास्त्रांची टक्कर होईल. प्रलय करीत जात क्षणी दोन्ही अस्त्रे मिळाली गगनी त्या तेजावरती शशीतरणी बुचंकळ्या देऊ पाहा लागले. ज्यावेळेस अशोकधामाने ब्रह्मास्त्र सोडलं, अर्जुनाने सोडलं, दोन्ही ब्रह्मास्त्रांची टक्कर बसलेली आहे आणि पृथ्वीवर असा मोठा महाप्रलय येतो असं वाटत आहे. प्रलयीच्या विजा सहस्त्र एकदाच कडकडील्या साचार तैसी अस्त्रे मिळाली एकत्र प्रलय थोर वरतला. ते अस्त्र साधे नव्हते, जसे की 1000 वेळा सोबतच कडकड कडकड असा आवाज यावा असा त्या दोन्ही अस्त्रांची टक्कर झाल्यानंतर दोन्ही अस्त्रांचा आवाज येत आहे. ब्रह्मांड तडाडिले ते कालीन अखंड कंपित झाली समुद्राची उद्दके तापली उकडो लागली जलचरे. ब्रह्मांडाचा सुद्धा थरथर ब्रह्मांड सुद्धा थरथर कापत आहे, समुद्र उशाळ्या मारित आहे,
त्या अस्त्रांची टक्कर झाली आणि समधी पृथ्वी थरथर कापू लागलेली आहे. सप्ततापातले हडबडती सप्तपाताले हडबडती भोगींद्र स्वरूपाय क्षिती मेरू मंदार अंदुलती मुनी भावी अंत आला. 7 माता सुद्धा हलायला लागलेल्या आहेत. शेष नारायण सुद्धा त्या अस्त्रांचा एकूण प्रहार झाल्याच्या नंतर ते सुद्धा डगमळू लागलेले आहेत. व्यासदेव बोले ते समयास्त्रेवर हे दोघेही हे मनुष्यावरी सहसाई सोडू नका सर्वता. व्यास म्हणतात अरे हे जे तुम्ही 2 अस्त्र सोडलेले आहेत ह्यांना तुम्ही आवर घाला, हे तुम्ही सोडू नका. साधारण जीव आहेत हे समजे मरण पावतील. पार्थ म्हणे स्वामी समर्थ तुझी आज्ञा माझी हा माता महास्त्र क्षण न लागता आवरोन आच्छा दिले. अर्जुन म्हणतो भगवंता स्वामी तुमची जी आज्ञा आहे ती आज्ञा मी स्वीकारतो आणि माझं जे अस्त्र आहे तो शांत करतो. द्रोण पुत्राशी जाण ब्रह्मास्त्र कदावरेना उपाय केले परिणाना आटोपे न कदाही. पण जे द्रोणाचार्याच्या मुलाने अशोकदामेने जे अस्त्र सोडलेलं आहे ते अस्त्र जे आहे ते कोणावरी काही उपाय केले तरी ते अस्त्र शांत होईना झालं आहे. द्रोणी म्हणे भीम भय करोनी कोदे सोडे संकल्पोनी परी हे आता कदा माझे निससाई आटोपे ना. अशोकदामा म्हणतो भीमाचा राग बघून मी सुद्धा राग भीमावर अस्त्र सोडलेलं आहे. आता हे जे अस्त्र आहे माझ्या सुद्धा हातामध्ये नाही, मी हे अस्त्राला शांत करू शकत नाही. पापे बहुत केली जाणा हे अस्त्र माझा आटोपेना आटोपेल एक अर्जुना पुण्यवंत म्हणू. बघा स्वतःच पाप सुद्धा ध्यानामध्ये यावं. अशोकदामा म्हणतो मी अनेक पाप केलेले आहेत, हे अस्त्र माझे त्याला शांत होणं शक्य नाही. अर्जुनच असा एक वीर आहे हे अस्त्र शांत करू शकतो. तरी माझे अस्त्रानी मान गर्भीचे अधिकरोनी समग्र उरोनेदी पांडवसाचार हा निर्धार तुके. हे अस्त्र सोडलेलं आहे मी 5 पांडवच नव्हे तर गर्भामध्ये कोणी जिवंत असेल तो सुद्धा मरण पावावा असं मी अस्त्र सोडलेलं आहे. मग बोले गोविंद उत्तरेस दिदला विप्राणी आशीर्वाद युदांती दिव्य पुत्र प्रसिद्ध परीक्षित नामे होई. भगवंत म्हणतोय अरे मी उत्तरेला म्हणजे पांडवांची जी सून होती नाथसूनच ना, हे जी नाथसून होती हिला मी आशीर्वाद दिलेला आहे की तुझ्या पोटाला काय परिषद राजा जन्माला येणार आहे. द्रोणी म्हणे माझे अस्त्र उपलव्यास जाईल सत्वर न लागता एक क्षण मात्र गर्भछेदील उत्तरेचा. बघा अशोकदामा म्हणतो माझे जे अस्त्र आहे ते एका क्षणामध्ये समजा भस्म करून टाकील, कोणी जिवंत ठेवणार नाही. मग बोल चक्रपाणी तू बाण हत्यारा पाप खाणी 3 सहस्त्र वर्षे गोरवणी पिशाच होऊन विचरे. बघा भगवान शंकर म्हणतात अरे तू बाळ हत्या केलेली आहेस, तू महापापी आहेस, तू पिशाच होऊन या पृथ्वीवर भटकत राहशील. तू भरेल गलित कुष्ठ पुई सोनीत वाहे तेष्ट तू होशील कर्मभ्रष्ट एक ठावन मिळे तू ते. तू गलीच आहेस, तुला खूप रोग होते, तुझ्या अंगातून पू होईल, कुष्ठरोग होईल, सर्व पाप तुला इथंच भोगावं लागल असं भगवंत म्हणतात. कोणी सत्पुरुष ब्राह्मण त्याचे तुझन होय दर्शन जैसे दीपाचे पोटी काजळ कुलक्षण द्रोण उदरित ऐसा तू. अरे तुला कोण्या सत्पुरुषाचं दर्शन होणार नाही. अरे तू कोण होतास? ब्राह्मण होतास. तुझ्या मनामध्ये असे विचार येतात हे तुला शोभत नाही अशोकदामा. पांडवास मी आहे रक्षक तू त्यास काय करीशी मशक गुंगुरडे कोपले जरी निष्ठांक तरी पर्वत केवी त्या गिळवी. अरे पांडवांचा सहाय्यकारी मी आहे, पांडवांचं रक्षण करण्याला मी आहे. तू काय करू शकतो अशोकदामा? जसं एखादं काजव आहे आणि त्यानं डोंगरावर धडक घ्यावा असं तू काय सुद्धा करू शकत नाही. पांडवांचा पाठीला का मी आहे. आता छेदीन मनसी उत्तरेचा गर्भ तरी रक्षीन त्यास मी पद्मनाभ गोकुळ रक्षिले स्वयंभ
परलय शिला वर्षता. अरे मी काय आतापासूनचा नाही. अरे ज्यावेळेस गोकुळावर ज्या पर्वतावर मी गाई चारायचो ना, त्या पर्वतावर इंद्रदेवाने एकदा दगडांचा वर्षाव केला होता, दगडांचा पाऊस पडला होता. अख्या गोकुळवाशांना मी सांभाळलेला आहे. आणि तू तर एक उत्तरेला सांगतो तिच्या पोटामधला गर्भ सुद्धा मी सांभाळणार आहे, असं भगवंत अशोक धामेला म्हणतात.